श्री स्वामी समर्थ। हिंदू धर्मातील सगळ्यात पवित्र पावनशुद्ध असा श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे। या महिन्यात 25 जुलै 2025 पासून श्रावण महिना हा सुरू होत आहे। हा पवित्र पावनशुद्ध असा महिना मानला जातो। या महिन्यामध्ये केलेले प्रत्येक कार्य आणि प्रत्येक उपाय हे फलदायी आणि इच्छापूर्ती करणारे असतात। तर पहिल्या श्रावण सोमवारी महिलांनी केस धुवावे का, डोक्यावरून पाणी घ्यावे का, काय करावे, काय टाळावे, तर याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। श्रावणी सोमवारचा उपवास किंवा महादेवाचा कोणताही उपवास हा अळणी करायचा असतो। अळणी म्हणजे काय की उपवास सोडताना फक्त एक वेळा तिखट मीठ खायचं असतं आणि बाकी तुम्ही फराळाचे जे कोणते पदार्थ खाणार आहात तर ते गोड खायचे असतात किंवा ज्यूस, फ्रूट, चहा हे घेऊन हा उपवास करायचा असतो। याचबरोबर श्रावण सोमवारच्या उपवासाला भगर, ज्याला की बऱ्याच भागांमध्ये बरही म्हटलं जातं, ती सुद्धा चालत नाही। तुम्ही या उपवासाला साबुदाणा खाणार असाल तर त्याची खीर करून तुम्ही ती खाऊ शकतात, म्हणजे की ती गोड स्वरूपात असेल, तिखट मीठ घालून नाही। साबुदाण्याची खिचडी करून खाऊ नका। आणि जर काही कारणाने तुम्हाला शुगर वगैरे काही असेल, समजा गोड खायला जमत नसेल तर तुम्हाला तिखटच खायचं असेल, तर अशा वेळी फराळाचा कोणताही तिखट पदार्थ बनवताना त्यामध्ये उपवासाचं मीठ, ज्याला आपण सेंधा नमक म्हणतो, सेंदेव मीठ म्हणतो, त्याचा वापर करावा। साध्या पांढऱ्या मिठाचा वापर करू नये। उपवास सोडण्यासाठी जे काही आपण पदार्थ बनवणार आहोत, जसं की भाज्या, वरण इतर, त्यामध्ये आपण कांदा लसूणचा वापर करू नका। सात्विक जेवण या दिवशी बनवा, तेच अन्न खाण्याचा प्रयत्न करा। श्रावणी सोमवारच व्रत तुम्ही करा किंवा नका करू, पण या दिवशी आवर्जून घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये शिवलिंगावर 1 तांब्या पाणी नक्की टाका। महिलांना केस धुण्यासाठी मंगळवार, शुक्रवार आणि रविवार योग्य मानला जातो। ज्यांना धाकटा भाऊ आहे त्यांनी शक्यतो बुधवारी केस धुणं टाळायचं आहे, अन्यथा भाऊ कर्जबाजारी होऊ शकतो। तसेच गुरुवारी देखील केस धुवू नयेत, त्यामुळे कुंडली दोष निर्माण होऊ शकतो। असे मानले जाते की सोमवारी केस धुतल्याने घरावर आर्थिक भार वाढतो, तसेच पैशांशी संबंधित जे पण काही अडचणी आहेत त्या निर्माण होऊ शकतात। आपली आर्थिक परिस्थिती खालावते, त्यामुळे वर्षभरातील कोणत्याही सोमवारी, विशेषतः श्रावणातल्या सोमवारी महिलांनी केस धुणं टाळायला पाहिजे। मात्र मासिक पाळीचा जर 4था किंवा 5वा दिवस येणार असेल तर कोणताही दिवस असो, कोणताही वार असो, तुम्हाला डोक्यावरून पाणी तर घ्यावं लागणार आहे। त्यामुळे तशा स्थितीमध्ये त्या गोष्टी चालून जातात। म्हणजे श्रावण सोमवारी तुमचा मासिक पाळीचा 4था किंवा 5वा दिवस येत असेल तर तुम्ही डोक्यावरून पाणी घेऊ शकतात। इतर वेळी रविवारी आपण केस धुवून घ्यायचे आणि सोमवारच्या दिवशी घरातील सर्वांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने फक्त स्नान करून सोमवारचा उपवासाचा शिवपूजा ही बाकी करायची। श्रावणी सोमवारचे उपवास तुम्ही करा, अगर नका करू, पण या दिवशी आवर्जून घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये शिवलिंगावर 1 तांब्या पाणी अर्पण नक्की करा आणि 1 का होईना बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करून, जर शक्य झालं तर पांढरी फुलं सुद्धा अर्पण करा। आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच नवीन पारंपरिक माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।